बंधू बहिणींनो नमस्कार. सगळ्यांसाठी नमस्कार. अहो मोबाईलच नाही मला. हे मोबाईल खराब झालाय ना, मग मोबाईलच नाही आहे. फोटो पण निघाना आणि ते व्हिडिओ पण निघाना. थोडंसं ते बटनाला काय झालं तर थोडंसं घरच्या घरी त्या बारक्या पोरांनी काय म्हणजे थोडंसं झालंय चालू, पर ते दिसाना व्यवस्थित. आणि त्यांना लागते मोबाईल, तर मला कोण लागले द्यायला? मी व्हिडिओ करते तर सगळ्यांना लई प्रॉब्लेम झालाय. किरकिर करायला लागलेत नुसतं. आता एवढं आता बघा, आता मध्यंतरी नाही का टाकले होते तर कितीतरी मला बोलले तवा. आणि आता पण थोडं पोराकडून टाकलेत ना, आत्ता पण बोललेत. काय करावं बहिणींनो, काहीच समजा नाही मला. ते कामाला जाणार होते ना, तिथं पण दुसरी बाई लागली. मग आता घर कसं चालणार सांगा बरं. आणि चपात्या लाटायला घेते ना, तो बघा पायांना माझ्या उभा बी राहायला आहे ना, आणि खाली बसून लाटलेल्या पोरं घरचे पण चपात्या. त्या दिवशी नाही का म्हणलं मी खाली बसून लाटायची, पोरगं म्हणलं मी नाही खाणार. खरंच नाही ते नाही खाल्लं, त्याच्या आत्याकडून जाऊन आणून खाल्लं. खाली बसून बनवलं म्हणला तू. मग आता खाली बसलं तर काय झालं हो माझ्या बहिणींनो? काय आहो, लेकरं पण नाही का, कुणीच नाही माझ्याबरोबर, कुणीच नाही, कुणीच नाही. काय करणार मी एकली बाई, काय करणार सांगा बरं. 2-3 काळे होते येडे कसं तरी रडत पडत, तर ते टाकबी ना. ते लहान मुलगा आहे ना, टाकबी ना. 2-3 दुसऱ्याकडून टाकून घेतले, दुसऱ्या पोराकडून. काय करायचं, सगळी मजबुरी आहे माझी, चौकून मजबुरी आहे. काय करू मी बहिणींनो, काय करू मी? कोणीच मला साथ द्याय नाही, कोणीच साथ द्याय ना. बघा भोळ्यापणाचा सगळे फायदा घेतात, सगळे फायदा घेतात भोळ्यापणाचा. आता मला येडेव नाही, त्यांच्याकडून घेते मागून, बनवते. तर ते पण थोडंफार करत होते 2-3, तर ते पण करू द्या ना. तर म्हणतात नाही तुला बोलता येत नाही, नको करू, हसते तुझ्यावर. म्हणलं हसू दे ना, माझ्या आया बहिणी हसत्यान, माझे भाऊबंद हसते, हसू दे ना, काय होतंय. उलट हसून ते खुश राहते. म्हणलं हसलं तर हसल्यावर माणूस कसं खुश राहतंय ना. आणि मी तर सगळे तुमचेच व्हिडिओ, मी असं पिक्चर बघत नाही, कार्यक्रम बघत नाही. मी सगळ्या माझ्या आया बहिणींचे आणि भावा बंधूंचे त्यांचेच व्हिडिओ बघते. आज ते लॉकडाऊन पासून मी काहीच बघत नाही दुसरं. म्हणून मला आता ते टी व्ही बी देत नाहीत आणि काहीच नाही. एक तर एकच रूम आहे, एकीचे नाही, तर त्याच्यामध्ये मी कुठं हे करू. बारकी लावणार होते माझ्यासाठी, पण म्हणलं कुठं लावू बाई आता बारकी. ते पण त्याला पण लागतं 6-7 हजार. म्हणलं काम भेटल्यावर आणून नाही का, नंतर लावून कुठंतरी कोपऱ्यामध्ये एखाद्या ड्रामावर ठेवून. बहिणींनो, चुकलं माफ करा मला. ठेवते.